येत्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीतील काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचा मागणी अर्ज आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीपदादा चाकोते यांनी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्याकडे सोपवलाय। शेकडो समर्थकांसह त्यांच्या संपर्क कार्यालयापासून मिरवणुकीद्वारे त्यांनी अर्ज सादर केला। यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मतदारसंघातील आजवर न सुटलेली पाण्याची समस्या, रस्त्यांची वाईट अवस्था आहेच, मतदारसंघातील विकास कामांपासून वंचित भागाकडे विशेष लक्ष देणं, बेरोजगारी आणि स्थलांतरावर मात करण्यासाठी विविध उद्योग आणण्याला प्राधान्य, प्रमुख बाजारपेठा असल्यानं व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवणं असा सर्वसमावेशक विकास करण्याला प्राधान्य देण्यासाठी मी सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे। तशा आशयाची मागणी करणारा अर्ज मी आज श्रेष्ठींकडे सुपूर्द केला असल्याचं सुदीपदादा चाकोते यांनी स्पष्ट केलंय। भारतीय लोकशाहीची धर्मनिरपेक्ष आणि समानतेची मूल्ये जनमानसात पुन्हा एकदा रुजवण्यासाठी आणि आजोबांपासून असलेली समाजसेवेची परंपरा अविरत सुरूच ठेवण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय। दरम्यान त्यांच्या उमेदवारीच्या निर्णयामुळे सोलापूरच्या जनतेमधून समाधान व्यक्त केलं जात आहे। त्यांच्यासारख्या तरुण, अभ्यासू, समाजसेवेची खरी तळमळ असलेल्या आणि जनतेची प्रश्नांप्रती सजग राहून त्यांच्या सोडवणुकीसाठी सदैव आग्रही असलेला उमेदवार येऊन इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरावा अशी भावना व्यक्त होत आहे। यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, संजय हेमगड्डी, प्रमिला तुपलवंडे, अशोक कलशेट्टी, भीमाशंकर टेकाळे, गणेश डोंगरे, रेवणसिद्ध आवजे, अनिल म्हस्के, नागनाथ कदम, भारतीताई इपलपल्ली, नूर अहमद नालवार, मल्लीनाथ सोलापुरे, अप्पू शेख, रेखा बिनेकर, तिरुपती परकीम पंडला, अमीर शेख, चंद्रकांत टिक्के, पैगंबर शेख यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते।